नमस्कार, मी स्वानंद जोशी फूड लाईफ विथ स्वानंदमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत करतो। मंडळी, सध्या आवळ्याचा सीझन चालू आहे आणि मार्केटमध्ये आवळे अप्रतिम येत आहेत। तर त्याच आवळ्यांपासून आज मी तुम्हाला 3 प्रकारचे ड्रिंक एकाच व्हिडिओमध्ये करून दाखवणार आहे। आपण एक स्कॉच तयार करणार आहोत, त्याच्यापासूनच आपण 3 प्रकारची ड्रिंक तयार करणार आहोत। आवळ्याची सरबत 3 प्रकारची आपण करणार आहोत। चला करायची सुरुवात। आवळ्याचा स्क्वॉश तयार करण्यासाठी इथे मी 8 आवळे घेतलेत, 8 ते 10 आवळे स्वच्छ धुवून मी बारीक चिरून घेतलेत। ते आपण ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया। त्यानंतर मी इथे घेतलाय फ्रेश पुदिना, तो आपण घालूया। इथे मी घेतले 1 वाटी साखर, त्यातली अर्धी आपण आत्ता घालणार आहोत। थोडंसं वाटून घेऊया आणि मग पुढची साखर घालूया। आणि 1 अर्ध्या लिंबाचा रस मी यामध्ये पिळणार आहे। थोडंसं चवीनुसार आपण मीठ घालूया यामध्ये। तुम्ही इथे बघू शकता, इथे आपली ही आवळ्याची पेस्ट जी आहे ती तयार झाली आहे। आपल्याला 3 प्रकारचे ड्रिंक बनवायचे आहेत, त्यामुळे ह्यातली अर्धी पेस्ट जी आहे ती मी ह्यामध्ये एका बाउलमध्ये काढून घेणार आहे। आता हे जे उरलेली पेस्ट आहे त्यामध्ये मी आलं मिक्स करणार आहे। तर हे आलं मी इथे किसून घेतलंय, तर हे आलं आपण ह्या पेस्टमध्ये घालूया आणि पुन्हा एकदा हे आपण छान वाटून घेऊया। सगळ्यात पहिले आता मी इथे ग्लास घेतलाय, त्यामध्ये आपण मगाशी जे आवळा, साखर, पुदिना असं वाटून ठेवलं त्यातले 2 चमचे वाटण घालूया। यात आपण भरपूर साखर घातली आहे, त्यामुळे आणखीन साखर घालायची गरज नाही। आणि आता मी ह्यामध्ये घालणार आहे चिल्ड वॉटर। थोडंसं आपण ह्याला मिक्स करून घेऊया आणि आपलं पहिलं सरबत इथे तयार आहे। सगळ्यात पहिले मी इथे ग्लास घेतलाय। आता त्यामध्ये मी हे जे आपण आवळा, आलं आणि पुदिना ह्याची पेस्ट करून ठेवली होती ती घालणार आहे। 1, 2 ते 3 चमचे। आणि आता आपण ह्यामध्ये घालणार आहोत चिल्ड सोडा। सगळ्यात पहिले आता मी इथे ग्लास घेतलाय, त्यामध्ये आपण जी आलं, आवळा आणि पुदिना यांची पेस्ट केली होती त्यातली पेस्ट मी घालणार आहे, साधारण 2 ते 3 चमचे। त्यानंतर 1 मोठा चमचा भरून मी यामध्ये घालणार आहे चाट मसाला। याने त्याला छान फ्लेवर येतो। एकदा आपण हे स्टर करून घेऊया। आणि आता मी यामध्ये घालणार आहे स्प्राइट।
मंडळी, तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली हे नक्की मला कमेंटमध्ये कळवा. लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर सबस्क्राईबच्या बटन शेजारी बेल आयकॉनही आहे, तिथेही क्लिक करा म्हणजे माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजचे अपडेट तुम्हाला कायम मिळतील. धन्यवाद.